नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. दर्शको, आपल्याला माहिती आहे की आम्ही कोकणाच्या सगळ्या पट्ट्यामध्ये फिरतोय. पश्चिम महाराष्ट्रात आहे, वेगवेगळ्या टीम्स आमच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या ठिकाणच्या नेत्यांची ते तुमची भेट घडवून आणतायत संवादाच्या या माध्यमातून. आज आम्ही आहोत सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडीमध्ये दीपकजी केसरकर आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत भाई. त्यांना प्रेमाने सगळे लोक इथे भाई म्हणतात. तर यावेळी सावंतवाडीमध्ये चौरंगी लढत असेल. चौरंगी लढत तर आता जाहीर झालेलीच आहे. होय. आणि त्याच्यामुळे एकंदर थोडंसं अधिकचं फिरायला लागेल. परंतु माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्यावेळेला चौरंगी लढत असते त्यावेळेला विजयाचं मार्जिन अधिक असतं, कारण विरोधी मतं ही ठरलेली असतात आणि ती विभागली जातात. याकेपेला 3 विरोधक आहेत आणि 3 विरोधकांमध्ये ती विभागली जातील असं मला वाटतं. अर्थात निवडणुकीला अजून तशी सुरुवातच झालेली नाही, कारण दिवाळी होती लगेच. बरोबर. त्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये मी व्यापाऱ्यांना भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या, लक्ष्मीपूजन सुद्धा असतं आणि आता रितसर निवडणुकीला सुरुवात होईल. एक फार छान योगायोग असा झाला की तुम्ही 2 प्रतिस्पर्धी एकाच वेळी एका मंदिरामध्ये आरतीला होतात. एकमेकांना नाही, मला वाटतं काहीतरी ट्रिक फोटोग्राफी वगैरे असेल. तसं नाही झालं का? तसं नाही झालेलं. मी कारण सकाळी ते आरतीला सगळीकडे होतो. हे फिरत आहे. नाही, मी आरतीला होतो. अच्छा. आरती करून मी निघून गेल्यानंतर ते आले असते आणि कदाचित ते 2 फोटो एकत्र करून त्यांनी दाखवलं असेल. पण मी ज्याला जातो त्याला लोकांना आनंद होतो, ते सगळे माझ्यावर सहभागी होतात, कारण मी आज जात नाही. होय. की मी गेली अनेक वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष हे अव्याहतपणे चालू आहे. आता मी लक्ष्मीपूजनाला प्रत्येकाच्या दुकानामध्ये जातो. लोक 11:30-12 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवतात, कारण त्यांची अपेक्षा असते की मी तिथे यावं. तर हे एक प्रेमाचं नातं आहे आणि ते नातं या शहराशी माझं नेहमीच राहिलेलं आहे. या शहरामधून माझा जन्म झाला, माझ्या राजकीय जी काय कारकीर्द सुरू झाली. खरं तर मी आमच्या घरात कोणीही राजकारणामध्ये नाही. मी पहिला फॅमिली मेंबर आहे जो राजकारणामध्ये. अर्थात आमच्या आजोबांना नगरशेठ किताब होता, वडिलांना होता आणि त्याच्यामुळे एक मान सन्मान होता. त्यांना बिनविरोध निवडून दिलं जायचं नगरपालिकेमध्ये. परंतु मी योगायोगाने पॉलिटिक्समध्ये आलो आणि आल्यानंतर लोकांचं खूप प्रेम मिळालं. मला आधी नगराध्यक्ष बनवलं, नंतर आमदार बनवलं. सातत्याने कोणीही आमदार आजपर्यंत 3ऱ्या वेळा निवडून आलेलं नसा, असं सावंतवाडीचा एक इतिहास होता. तो त्यांनी मोडून मला 3ऱ्या वेळेला विजयी केलं आणि आता 4थ्या वेळेला मी जी कामं भरपूर मंजूर करून आणली ती पूर्णत्वाला न्यायची आहे, म्हणूनच मी उभा आहे. नाहीतर मला काही फारसं निवडणुका लढवावं असं याच्यापुढे वाटत नाही, कारण आपल्याला भरपूर दिलं, देवाने भरपूर दिलं, 3 पिढ्यांची श्रीमंती दिली. परंतु ते सगळं सोडून मी समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिलं आणि आता एक अपेक्षा अशी असते की ज्याला आमचे आजोबा वडील काम करायचे त्याला हजारो लोकांना रोजगार द्यायचे. त्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, त्यांचं जीवन आनंदी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी अनेक स्कीम तयार केल्या. समजा ते बांधासारखी केली, रत्नसिंधूसारखी केली. कारण बरं इतर विकास कामं आम्ही खूप करत असतो, रस्ते करत असतो, लाईटची व्यवस्था करत असतो, पाण्याची व्यवस्था करत असतो. पण रोजगार ही फार मोठी समस्या आणि त्याच्यापेक्षा स्वयंरोजगार हा खूप कठीण आहे. आम्ही जो का आता इनिशिएटिव्ह घेतला, 4,500 महिला बॅकयार्ड पोल्ट्रीच्या प्रोजेक्टमध्ये काम करतात. त्यांना ऑर्गॅनिक फीड दिलं जातं आणि 10 रुपयाला एक अंड, अशाप्रमाणे त्यांची अंडी विकत घेतली जाते. मग नॉर्मली अंड्याची किंमत ही 5 ते 6 रुपये असते. शेवटी तुम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण असं काहीतरी प्रोडक्ट तयार केलं की त्याला डिमांडसुद्धा तेवढाच असतो आणि त्याच्यामुळे फूड प्रोसेसिंगचे आम्ही अनेक इंडस्ट्रीज लोकांना काढून दिलेले आहेत. जसं माझ्या मतदारसंघातलं पहिलं 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन नुकतंच एक 15 दिवसापूर्वी पार पडलं. त्याच वेळेला ताजच्या हॉटेलचं भूमिपूजनसुद्धा त्याच वेळेला झालं. त्याच्यामुळे हे लँडमार्क आहेत की आता याच्यापुढे पर्यटनामध्ये हा जिल्हा कधीच कमी पडणार नाही. म्हणून अरुंदेची खाडी आहे, ज्याला तेरेखोलची खाडी म्हणतात, त्याच्यामध्ये आपण हाऊसबोट देतोय. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या सगळ्या हाऊसबोट या महिलांचे बचत गट चालवते. आपण काही चांगल्या दर्जेदार बसेस देतो, ह्या सुद्धा महिलांचे बचत गट ह्या बसेस चालवते आणि खाडीच्या किनाऱ्यावर सुंदर सुंदर अशी छोटी छोटी घरं होतील. जसं मी 5 स्टार हॉटेलची भूमिपूजन केली तसं 150 लोकांना मी त्यांची छोटी छोटी हॉटेल्स मंजूर करून दिलेली आहेत माझ्या योजनेमधून आणि त्याच्यामुळे
एक निसर्गाने भरून भरून कोकणाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कशा रीतीने पर्यटन वाढेल. तर आज जसं आपण आता तिलारीचा मोठा जलाशय बघितला, बरं. त्याच्या बॅकवॉटरमध्ये आम्ही ॲनिमल कन्झर्वेशन एरिया बनवलेला आहे आणि डबल डेकर बोट्स मंजूर केलेल्या आहेत. या बोटीमधून जाणाऱ्या लोकांना तिथं असलेले हत्ती बघायला मिळतील, तिथं असलेले विविध प्राणी बघायला मिळतील. हे फक्त पेरियार लेकमध्ये घडतं. ते असं दुसरं स्थळ असेल भारतातलं, की ज्या ठिकाणी हे घडतंय. तिथं 250 एकर जमीन ही इरिगेशन डिपार्टमेंटची आहे. नुकतंच त्याचं टेंडर निघालेलं आहे BOT तत्वावर त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा. हे मंजूर करून घेणं हे सुद्धा फार एक तारेवरची कसरत होती. कारण त्यांची पॉलिसी रेडी नव्हती. पॉलिसी तयार करायला लागली आणि सातत्याने मी गेली 3-4 वर्ष ह्याचा पाठपुरावा करतोय. त्याला आज ते टेंडर निघालं. त्याच्यामुळे अनेक लोकं त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि तिथे एक अम्युजमेंट पार्कचा वेगळा असा प्रकल्प होईल. त्याच्या शेजारी छोटं एक तलाव आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पर्यटन चालू करतोय. वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी नवाबागला आपण फिशिंग विलेज, भारतातलं पहिलं फिशिंग विलेज हे माझ्या मतदारसंघामध्ये असणार आहे. आपल्याकडे चांगली अशी कोरल्स आहेत ज्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग चालतं. तर त्या ठिकाणी आपण आता सबमरीन घेतोय, बॅटरी ऑपरेटेड सबमरीन. आणि त्या सबमरीनमधून ज्यांना स्कुबा डायव्हिंग करता येत नाही ती लोकं त्या निसर्गाचा आनंद लुटू शकतील. अशाच तऱ्हेचा आम्ही ॲग्रो टुरिझमचा प्रोजेक्ट केलेला आहे वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रावर. आणि असं मला तासनतास बोलता येईल पर्यटनावर. म्हणजे बरोबर. आंबोलीला एका धबधब्यावर मी पायऱ्या केल्या, तिथं आज 3 लाख पर्यटक येतात. शेवटी तुम्हाला व्हिजन पाहिजे. कावळेसाद नावाचा एक पॉईंट आहे, तिथं जायला रस्ता नव्हता. मी रस्ता केला, 2.5 लाख पर्यटक त्या एका ह्याला भेट देतात. पण वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेला मी कबुलातदार गावकर प्रश्न सोडवला त्यावेळेला तिथं मी जे 260-270 त्या गेळेगावचे नागरिक आहेत त्यांना 5-5 गुंठ्याचे प्लॉट बनवून तिथं दिले, जेणेकरून एक 5 रूम असलेलं एक छोटंसं घरसारखं होमस्टे सारखं त्यांनी करावं. आणि प्रत्येक त्याच्यातला प्लॉट हा फेसिंग द व्हॅली आहे. त्याच्यामुळे प्रीमियम त्या ठिकाणी त्यांना गिराईक मिळेल आणि सस्टेनेबल टुरिझमचं जगातलं हे सर्वोत्कृष्ट उदाहरण असेल. कारण एवढं मायक्रो प्लॅनिंग आणि त्या ठिकाणी आपण ॲडव्हेंचर टुरिझम चालू करतोय. त्याच्यानंतर आंबोलीला 150 एकरमध्ये आपण गोल्फ कोर्स सुरू करतोय. हे सगळं माझ्या एक लक्षात आलेलं आहे की मी ज्यावेळेला इथं नसतो, कारण माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असतात. शिक्षण खात्यासारखं सर्वात मोठं जे डिपार्टमेंट आहे त्याचं मला मंत्री बनवल्यानंतर खूप वेळ मी त्या डिपार्टमेंटला दिला. आणि त्याच्यामधले जे जाणकार आहेत ते सांगतात की असे गेल्या 2 दशकांमध्ये जेवढं काय रिफॉर्म्स झाले नव्हते तेवढे रिफॉर्म्स शिक्षण खात्यामध्ये झालेले. नवीन एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन होतं. तुम्ही इंटिग्रेट केलं सगळं हे? सगळे इंटिग्रेट केलं. सरकारी शाळांचा इथला शैक्षणिक दर्जा हे खूप चिंतेचा विषय. म्हणून आपण आता CBSEचा जो अभ्यासक्रम आहे सेंट्रल बोर्डचा तो आपण महाराष्ट्रामध्ये अडॉप्ट केलेला आहे. त्यानंतर आता आपण सगळ्या मुलांना युनिफॉर्म देतो. पूर्वी आपण फक्त शेड्यूल कास्ट आणि BPLला द्यायचो. आपण पुस्तकाचं होतं 60% कमी केलं. मुलांना शूज सॉक्स द्यायला सुरुवात केलं. त्यांना मिड डे मीलमध्ये व्हरायटी आणली. 5 दिवसाचा आठवडा केला. 6वा हॅपी सॅटर्डे केला. त्याच्यामध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट होईल. हे सगळं करत असताना मला फार कमी वेळ हा माझ्या मतदारसंघामध्ये मिळतो. आता मी त्या ठिकाणी बटरफ्लाय हे केलंय, म्हणजे फुलपाखरू उद्यान केलंय. पण नुसतं फुलपाखरू उद्यान केल्यानंतर एक गाव असं की जे नॅचरली सगळे ते होस्ट प्लांट असतात. तर त्या गावाला मी फुलपाखरांचं गाव असं नाव दिलं. एक पारपोली म्हणून गाव आहे. तिथं आपण आता झाडावरची घरं बांधतोय, ट्री हाऊसेस बांधतोय. तसं अतिशय सुंदर अशा संकल्पना आहेत. तिथून एक ट्रॅक हा आंबोलीला जातोय. हे सगळं पुरं करायचं असेल तर मी इथं असलो, मी जे 6 महिन्यात करतो आणि मी इथं नसलो की 2-2 वर्ष ते सगळं रेंगाळत राहतात. कारण अधिकाऱ्यांना सुद्धा शेवटी मर्यादा असतात. कुठेतरी एखादी अडचण आला की ते तसंच तो कार्यक्रम ठेवतात. तिथं आपण जंगल सफारी करतोय. बायोडायव्हर्सिटीमध्ये आंबोली नंबर 1ला आहे. अशा खूप गोष्टी आपण करतोय आणि ह्या गोष्टी करत असताना कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. इथल्या फळांवर प्रक्रिया करण्यासाठी मी वेगवेगळे उद्योग मंजूर केलेले आहेत. त्याच्यानंतर टसर सिल्कची निर्मिती पहिल्यांदाच आपण दोडामार्ग सारख्या एका म्हणजे ज्या ठिकाणी रिच असं जंगल आहे ज्याच्यामध्ये ऐन किनारची झाडं असतात. मी ज्या वेळेला भंडाऱ्याला गेलो होतो, मी चांदा ते बांधा स्कीम बघायचो, त्यावेळेला हे मी तिथं टसर सिल्क बघितलं आणि त्याची अंमलबजावणी इथं करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की आता आमच्याकडे काजूचं बोंड फुकट जातं, त्याचा रस काढून तो रस युनिव्हर्सिटीने विकत घ्यायचा, त्याच्यापासून पेय बनवायची. आता जर ब्राझीलबरोबर माझी मीटिंग आहे तिथं आपण त्याच्यापासून आर्टिफिशियल मीठ बनवण्याचं हे करतोय. आणि त्याच्यामुळे हे असे उद्योग आहेत की याला कुठेही कायमस्वरूपी चालणार, ज्याला सस्टेनेबिलिटी लागते. आता समजा
आपल्याकडे वल्हवत जाणाऱ्या होड्या होत्या, मी त्यांना आउटबोर्ड इंजिन दिली. आमच्याकडचा मासा गोव्यामध्ये घेतला जात नव्हता कारण आमच्याकडे इन्सुलेटेड व्हॅन्स नव्हत्या, इन्सुलेटेड व्हॅन्स घेऊन दिल्या. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे होड्या नव्हत्या अशा लोकांना होड्या, जाळ्या सगळ्या घेऊन दिलं. आणि त्याच्याचबरोबर ज्या महिला बाजारामध्ये मासे विकायला जातात त्यांना ई स्कूटर्स घेऊन दिल्या. शेवटी इकॉनॉमीला जे पाहिजे, इकॉनॉमीच्या ग्रोथला जे पाहिजे ते आपण द्यायला लागतं. भाताचं उत्पादन करणारा हा प्रदेश आहे, तरी श्री पद्धतीने भाताची लागवड करायला सुरुवात केली. दुबार पिकाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. इंटरक्रॉपिंगला सुरुवात केली. जसं मी सांगितलं काजूवर आम्ही प्रक्रिया करण्याचं हे करतो. जसं आंब्याला एक फळमाशी म्हणून असते, त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्यांना ट्रॅप्स दिले, त्यांना क्रेट्स दिल्या, त्यांना ताडपत्र्या दिल्या. म्हणजे शेवटी असं मी तासनतास बोलत राहू शकतो, कारण तुमचं ह्या भूमीशी नातं पाहिजे, बरोबर. तुमची नाळ जुडलेली पाहिजे. उगाच आपल्याला काहीतरी मोठं व्हायचंय, लोकप्रतिनिधी व्हायचंय म्हणून काम करून चालणार नाही. ज्यावेळेला आम्ही एवढे मोठी श्रीमंती सोडून राजकारणामध्ये येतो त्यावेळेला निरपेक्षपणे काम करण्याचं एक उद्देश असतो, तो उद्देश सफल झाला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आमच्याकडे 40-40 किलोमीटर क्रॉस करून आपल्याच गावातल्या दुसऱ्या भागात जायला लागायचं. ते रस्ते मी डोंगर फोडले, तिथे रस्ते तयार केले. एक वॉटरवेचा पण खूप मोठा प्लॅन नेहमी गडकरी साहेब बोलतात. आणि कोकणातले अनेक असे लहान पण टाउन्स आहेत की ज्यांना वॉटरवेजनी जोडता येईल. नाही, तर जे निश्चितपणे मोठे जोडता येईल. आहेत तसेच अजून छोटे कुठे काही प्लॅन्स नाही, आहेत? आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे आमच्या खाड्या सगळ्या गाळाने भरलेल्या गाळाने आहेत. भरले. त्याच्यामुळे मी एक प्लान दिलेला आहे. पहिला तो तेरेखोल नदीच्या संदर्भात दिला आहे. बांदा नावाची एक बाजारपेठ आहे, व्यापारी बाजारपेठ. ते केरी हे बीच आहे. म्हणजे अरुंदा हे माझे शेवटचं कारण, त्यानंतर केरी बीच गोव्यामध्ये येतो. पण तो अरुंदा हे अतिशय सुंदर असं बॅकवॉटर आहे ते. आणि ती खाडी खोल करायची. त्याच्यामध्ये आम्ही हाऊसबोट, तुम्हाला सांगितलं हाऊसबोट दिला. आणि हायड्रोग्राफर जे संपूर्ण भारताचे आहेत त्यांच्याबरोबर मी स्वतः गेलो होतो ह्या खाडीचं परीक्षण करायला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या खाडीमध्ये जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे मी भारतात कुठेही बघितली नाही. कारण इथे एका तऱ्हेची झाडं नसतात. तुम्ही केरळच्या बॅकवॉटरमध्ये गेलं तर फक्त तुम्हाला कोकोनट ट्रीज दिसणार, पण इथं तसं नाही. इथं तुम्हाला आंबा सुद्धा दिसणार, फणस सुद्धा दिसणार, सागवान सुद्धा दिसणार. एक रिच असं बायोडायव्हर्सिटी इथं आहे. आणि त्याचा उपयोग करून याचा फायदा सर्वसामान्य लोकांना शेवटी झाला पाहिजे. माझं वैशिष्ट्य असं आहे की मी असा एक आमदार आहे की ज्याची प्रॉपर्टी दरवर्षी कमी होते. माझ्या वडिलांनी खूप प्रॉपर्टीज त्यांच्या मालकीच्या होत्या. मग मी ठरवलेलं होतं की ज्यावेळेला मी राजकारणात जाईन तेव्हा मी कुठलाही व्यापार स्वतः करणार नाही. याचं कारण असं आहे की राजा व्यापारी प्रजा भिकारी असं म्हटलं जातं. तो आपलं हितच बघणार, तो आपल्याला काय जमीन पाहिजे ते बघणार, आपलं काय हित आहे ते बघणार, लोकांचं हित बघणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या जमिनी ज्यावेळेला मी विकतो, आता सुद्धा माझ्या जमिनीची शेकडो कोटी म्हणजे काही कोटींमध्ये 50-100 कोटीमध्ये प्रॉपर्टी दिसेल. पण हीच प्रॉपर्टी माझी 2014ला ज्यावेळेला मी भरला आणि आजचं व्हॅल्युएशन असतं तर ती 200-250 कोटीची असली असती. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण याचं पुढचं आयुष्य आहे हे लोकांसाठी आहे. लोकांना समजा मी छोटी छोटी हॉटेल्स दिलेली असली तरी ती इंटरनॅशनल ग्रेडची पाहिजे. फ्रान्समध्ये जाऊन बघा, होम हॉस्पिटॅलिटी किती सुंदर असते. त्या दर्जाची होम हॉस्पिटॅलिटी आपल्याला कोकणामध्ये क्रिएट केली पाहिजे. लोक काय करतात, अमुकचं घर बांधतात आणि त्याच्यामध्ये 1,500, 2,000, 3,000ला रूम्स विकतात. एक रूम 5,000, 10,000ला गेली पाहिजे. त्याच्यासाठी मी जर्मन टेक्नॉलॉजी आणली. एक हॉटेल म्हणजे एक 4 रूम्स आणि एक रेस्टॉरंट हे कारण 1 आठवड्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजीद्वारे पूर्ण होऊ शकतं. त्याचं मी मॉडेल्स ही इथल्या सिंधुदुर्गच्या जे CEO ऑफिस आहे त्याच्या समोर ठेवलेली आहे. शेवटी आपल्याला जनतेसाठी तळमळीने काहीतरी केलं पाहिजे. आता मी मुंबईचा पालकमंत्री आहे. आपण जर्मनीबरोबर करार केला. स्टुटगार्ट आणि मुंबई 25-30 वर्ष सिस्टर सिटीज आहे. कोणाला असं वाटलं नाही की हे नात्याच्या पुढे दृढ करावं, तिथं मुलांना नोकऱ्या मिळाव्या. आज त्यांचं शॉर्टफॉल 4 लाख ते 5 लाखाचा आहे. आणि ते जर तुम्ही तिथला पगार बघितला तर इथं ज्या मुलाला 20,000 रुपये मिळतो त्याला जर्मनीमध्ये 3 लाख रुपये पगार मिळतो. आणि असा स्टेट टू स्टेट पहिला करार हा महाराष्ट्राने केला आणि तो माझ्या नेतृत्वाखाली केला. अनेक गोष्टी मी लोकांना सांगू शकत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, याचं वाईट वाटतं. पहिली जी बॅच गेली आमची ती मात्र सिंधुदुर्गची आहे, ह्याचा मला अभिमान आहे. त्यामध्ये 115 ते 120 मुलं सिंधुदुर्गमधली गेली, जळगावमधली 30-40 मुलं गेली. आणि ती पहिली बॅचला आम्ही गेली म्हणजे अजून त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेत, त्यांची बाकी प्रक्रिया. आता विजासाठी आम्ही स्पेशल कंपनी फॉर्म केली आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटची. आणि आमच्या एज्युकेशनमध्ये सुद्धा आम्ही बदल आणतो. व्होकेशनल ट्रेनिंग जे आम्ही देणार आहे त्याच्याबरोबर फॉरेन लँग्वेज शिकवणार आहे. त्यामुळे 12वी झालेला मुलगा थेट
युरोपमध्ये जाऊ शकतो, कारण युरोपमध्ये खूप शॉर्टेज आहे, जपानमध्ये खूप शॉर्टेज आहे मॅनपॉवरचं. मुलांना शेवटी नोकऱ्या सुद्धा मिळाल्या पाहिजे. मराठी भाषा बघा, माझ्याकडे विभाग दिला. होय. मराठीचे चारही जे आमची प्रमुख महामंडळ आहेत सगळी मुंबईच्या बाहेर नवी मुंबईला नेण्याचा प्लॅन केलेला होता. मी सगळं रद्द केलं. माझ्या डिपार्टमेंटची जागा दिली. चंद्रकांत दादांनी आपल्या हायर अँड टेक्निकल डिपार्टमेंटची जागा दिली आणि मराठी भाषेची जागा, असं म्हणून आम्ही एक भव्य असं मराठी भवन बांधतोय. सगळी कार्यालय तिथं असते मराठीच्या संदर्भातली, आणि मग ती मराठी माणसाला अभिमान वाटावा असे ते मराठी भाषा भवन असेल. या साहित्यिकांना मुंबईमध्ये राहायची सोय नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही साहित्य भवन बांधतोय. ते मंगेश पाडगावकर साहेबांच्या नावाने बांधतोय. ते आम्ही नवी मुंबईत बांधतोय. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अभिजात भाषेचा दर्जा आहे, सातत्याने त्याचा पाठपुरावा केला गेला. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. शिवाय यावर्षी साहित्य संमेलन सुद्धा दिल्लीमध्ये होते आणि साहित्य संमेलनाचं पूर्वी 50 लाख रुपये दिले जायचे, मी 2 कोटी रुपये केले. मी म्हणजे आमच्या सरकारने केले. आता बघा, महाराष्ट्राच्या बाहेर बृहन महाराष्ट्रामध्ये संमेलन घ्यायचं असेल त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केली. स्पेशल तरतुदी सीमा भागासाठी केल्या. एकच शाळा मुलींची आहे, त्याच्यामध्ये 1600 मुली बेळगावला शिकतात. त्याला मी 8 कोटी रुपये एकाच शाळेला मंजूर केले. आम्ही शेवटी काम करणारी माणसं आहोत. मराठी भाषा धोरण 16 वर्ष झालं नव्हतं, तुम्ही आता झालं. जे कामं सांगतायत, कामांची यादी मोठी, त्याच्यामध्ये जो 5 वर्षाचा गेला 19 ते 2024 आत्ताचा जो कालखंड होता, तो राजकीय दृष्ट्या खूप अस्थिर असा महाराष्ट्राच्या दृष्टीने होता. पहिली जी 2.5 वर्ष होती ती कदाचित तुम्हाला काम करता आलं नाही, कारण डिस्टन्स आहे, त्यामुळे तुम्ही बाहेर पडलात. आणि मग नंतर सगळं वेगाने ते पूर्ण करायचं, असं एक झालं तुमचं. नक्की, अगदी. आता महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 1 नंबरला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कारण मध्ये 1 उद्योग नंबरला आहे. गेले, महाराष्ट्रातून उद्योग गेले, अशी सातत्याने टीका हे होते. नॅरेटिव्ह सेट केलं जातं. मॅडम, आता मला असं निष्क्रिय आमदार म्हणून ते नॅरेटिव्ह सध्या सेट करण्याचं दोन्ही कॅन्डिडेट प्रयत्न करतात. आता माझे 2700 कोटी रुपयाची कामं मी माझ्या मतदारसंघात केली. आता 2700 कोटी रुपये खर्च करणारा आमदार निष्क्रिय, त्याला लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्माण करणारा निष्क्रिय, की परदेशामध्ये आपल्या मुलांना नोकरीला पाठवून. नुसतं बांदा म्हणून एक गाव आहे, आमच्या अजून MIDCचं काम पूर्ण झालं नाही, त्याला आणि 4 महिने लागतील. त्याची इलेक्ट्रिसिटीचं सबस्टेशन बनतंय. तर त्या एका बांद्यामध्ये मी उद्योग आणले. आता जवळजवळ 600 मुलं तिथं काम करतात. आता एक नवीन, आणि तिथं सोलरचा उद्योग येतोय 860, म्हणजे तिथं MIDC नाही, काय नाही, तिथं 860 मुलं काम करणार आहेत. शेवटी तुम्हाला आवड पाहिजे, तुम्ही मदत केली पाहिजे, कुठली निरपेक्षपणे. नाहीतर एखादं इंडस्ट्री आली त्याच्यामध्ये माझं काय, असं जर विचार केला, इंडस्ट्री तुमच्याकडे येणार नाही. महाराष्ट्राच्या बाहेर इंडस्ट्री जात नाहीत. जेवढ्या जात आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येत आहेत. डायमंडचं पार्क येतं आहे, त्याच्यानंतर आपल्याला कॉम्प्युटरच्या संदर्भातल्या ज्या इंडस्ट्री असतात त्याच्यामध्ये डाटा सेंटर ही खूप मोठी एक इंडस्ट्री आहे. मोठ्या प्रमाणात डाटा सेंटर ही नवी मुंबईला, आता जो आपण अटल सेतू केला आहे त्याच्यामुळे त्या भागामध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट येते. आणि हे काही विचार करत नाही आपण. एक इंडस्ट्री गेली की एवढी मोठी ओरड करतो, पण त्याच्याच बरोबर सेम टाईपची दुसरी इंडस्ट्री ही रत्नागिरीला येते, ज्याच्यामध्ये हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. एक गेलं की तेवढंच वाजवायचं. आमचे राजपुत्र करतात ते. त्यांना ह्या गोष्टी निगेटिव्ह सगळ्या चांगल्या माहिती आहेत. लोकांना खोके म्हणायचं, खोके प्रत्यक्षात कोण घेतं हे जनतेला माहिती असतं, की जे खोके घेणारे त्यांनाच खोके कळतात. आम्हाला विकास कळतो, आम्हाला शेतकऱ्यांना न्याय देण्याचा कळतो. त्यांना कित्येक दिवस सांगत होतो की कबुलातदार गावकऱ्याचा स्टे उठवा, स्टे उठवू शकले नाही. हे स्वतः राजपुत्र पर्यटन मंत्री होते, त्यांना सांगितलं की आमची बोट खरेदी करा, शेवटपर्यंत काय ते सबमरीन घेऊ शकले नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही मागे पडलो 10 वर्षांनी. गुजरातची सबमरीन आमच्या पूर्वी येणार आहे. म्हणजे आम्ही जर व्हिजन ठेवून काम करतो, आणि त्याला तर मी मंत्री सुद्धा नव्हतं मधल्या काळामध्ये, त्याला अनेक वेळेला सांगितलं, ह्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाचा विचार ज्याला बाजूला ठेवला, त्याला पंतप्रधान महोदयांची मी भेट घडवून आणली. तिथं होय म्हणून सांगितलं, इथं आल्यानंतर नाही म्हणून सांगतात, आणि मग दुसऱ्याला काहीतरी गद्दार वगैरे म्हणायचं. चुकीचं, हे फार चुकीचं आहे. गद्दारी कोणीच केलेली नाहीये. मी स्वतः गेलेलो होतो त्यांना भेटायला. एकनाथ शिंदे साहेबांचा ज्याला अपमान झाला त्याला त्यांना परत बोलवूया, आपण एकत्र बसूया, मिटवूया. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही स्वतः त्यांच्यावर निघून जा. आता तुम्हीच सांगता निघून जा आणि तुम्हीच म्हणणार गद्दार, कुठली पद्धत आहे? म्हणजे रॉंग नेरेटिव्ह कसा सेट करायचा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की बघा, यांनी म्हटल्यामुळे का आम्ही कोण होत नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिलो. आपल्याला माहिती आहे की अमरनाथची यात्रा बंद पडलेली होती. बाळासाहेबांनी इशारा दिला, एक विमान हजला जाऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली. ते काय कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हतं, पण तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करता आणि आमच्या धर्माचे जर तुम्ही काय अडवत असला तर आम्ही ते सहन करणार नाही. ही बाळासाहेबांची भूमिका होती.
त्यावेळेला एका केंद्रीय मंत्र्यांनी सावरकरांच्या बद्दल बोलले, त्यांना बाळासाहेबांनी जोडे हाणण्याचं आंदोलन त्यावेळेला तिथे केलेलं होतं. त्यांची हिंमत नाही झाली मुंबईमध्ये येण्याची. आणि तेच बघा, राहुल गांधी सावरकरांच्या बद्दल काही बोलतात, हे जाऊन त्यांची गळाभेट घेतात. हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. मी तर खरं काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये म्हणजे महात्मा बरोबर. गांधी आणि त्या विचारातून माझी राजकीय जडणघडण घडली. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये बदल होत गेले आणि मताचं राजकारण होत गेलं, तर ती पद्धत आम्हाला कोणालाच मान्य नव्हती. त्याच्यामुळे तर आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताना शिवसेना निवडली का? तर बाळासाहेबांचे ओजस्वी विचार तिथं आहेत म्हणून शिवसेना निवडली. नाहीतर मी भाजपमध्ये गेलो होतो, कधीच कॅबिनेट मंत्री होऊन गेलो असतो. कोकणाची मला पूर्ण जबाबदारी दिली गेली असती. परंतु असं करायचं, चांगल्या लोकांना आपल्याकडे बोलवायचं आणि नंतर त्यांची बदनामी करायचं, हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे लोकांसाठी मनापासून काम करायचं आणि त्याच्यामधून जर मी काही करू शकलो तर तो इतिहास घडेल आणि ते घडून दाखवायचं आहे. आणि म्हणून आमची भूमी एवढी संपन्न आहे की कुठलंही मोठी इंडस्ट्री नसताना आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 6व्या क्रमांकावर आमचा हे असतो पर कॅपिटा इन्कम. तो जर आम्ही जर आणि कष्ट घेतले, आम्ही 1-2 नंबरला जाऊ. टीम एकनाथ शिंदे जेव्हा त्याचं एकत्रित गठन होत होतं आणि तेव्हा त्यांनी एका विशिष्ट ह्याच्यानंतर लगेचच त्यांनी तुम्हाला निवडलं की एक संयमी आणि व्यवस्थितपणे भूमिका मांडणारा, लॉजिकली तार्किक तर्कशुद्ध हे करणारा आणि कुठेतरी भडक विधानं न देता. तर त्यावेळी कसं असं तुम्ही ठरवून सगळी दिशा ठरवायचात की कसं बोलायचंय, काय काय बघा, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य? मी कधीच माझी भाषणं एकतर लिहित नाही. होय. मी उत्स्फूर्तपणे भाषण करतो किंवा निवेदन करतो, पण अभ्यास मात्र करतो. अभ्यास केल्यामुळे आपल्याला विषय कळतो, आपण व्यवस्थित उत्तर देऊ शकतो. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मनुष्य किती हुशार आहे किंवा किती तो ढ आहे, हा प्रश्न नसतो. नथिंग सक्सीड्स लाईक लाईफ सक्सेस. तुम्ही यशस्वी झाला, तुम्ही किती हुशार असला आणि अयशस्वी झाला, तर हे शेवटी तुमची डेस्टिनी ठरवत असते. तुमच्यावर देवाचे आशीर्वाद असायला लागतात आणि तुमचे चांगले विचार असले तर देवाचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहत असतात. त्यामुळे मी नेहमी त्यावेळेला बोलायचो, त्याला महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र पेटला असता, परंतु तो पेटू दिला नाही लोकांनी. लोकांना खरी बाजू समजली, त्यामुळे लोक शांत राहिली आणि जे काही षडयंत्र होतं मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायचं, हे संपूर्णपणे फेल गेलं. आणि तो राग तर माझ्यावर असणारच. त्याच्यामुळे माझ्या इलेक्शनला सुद्धा येणार, माझ्या एका प्रतिस्पर्ध्याला घेतलं आपल्या पक्षामध्ये, त्यांच्या प्रचाराला सुद्धा येणार. पण माझ्या जनतेचं माझ्यावर प्रेम आहे, त्यांच्यासाठी मी तळमळून काम करतो. मला जरी यायची संधी नाही मिळाली तरी ते गरम असेल ना तुम्हाला पटकन मिळेल. तुम्हाला जर मला येण्याची संधी मिळत नाही, लोकांना भेटण्याची संधी मिळत नाही, याचा गैरफायदा घेतला जातो. अनेक वेळेला मी केलेल्या कामांची भूमिपूजन दुसरीच लोक कोणतरी येऊन करून जातात. परंतु लोक मला ओळखतात आणि बघा, शेवटी स्वतःची तत्व सांभाळत आपल्याला राजकारण करायचं. इतरांसारखं आपण राजकारण केलं. आमच्याकडे एक नवीन उमेदवार आले, त्यांच्या विरुद्ध लोकांचे कितीतरी अर्ज आहेत की आम्हाला फसवलं, खोट्या पॉवर ऑफ अटर्नी केल्या, जमिनी आमच्या नावावर करून घेतल्या. मग ह्या लोकांना काय अधिकार आहे लोकांसमोर जाण्याचा? आणि पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध केसेस का आतापर्यंत त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं नाही, हा सुद्धा भाग त्याच्यातला आहे. आणि मग आपल्या विरुद्ध काहीतरी आलं की नंतर जाऊन पेमेंट द्यायचं आणि कोट्यावधी रुपयाला मालमत्ता विकायचं करायचं आणि काही लाख रुपये शेतकऱ्यांच्या हातावर टेकवायचे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तो शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्याच्या जमिनीचे पैसे त्याला थेट मिळाले पाहिजे. तुमचं कमिशन 5-10% आहे ते घ्या आणि व्यवहार करा. हे जे काही नवीन हे झालेलं आहे, याचं कारण असं आहे की माझा मतदारसंघ गोव्याच्या जवळ आहे, त्याच्यामुळे जमिनीच्या किमती लगेच गगनाला भिडतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळण्याऐवजी हे एजंट लोक घेतात. आणि असेच एक एजंट सुद्धा इथं सुद्धा आहेत आमच्या कॉम्पिटिशनमध्ये, वाटेल तशी पैशाची उधळण करतात. तर त्यांना काय सांगायचं? आणि मी म्हणजे तुम्हाला मी सांगतो, उपमुख्यमंत्री यांना कधी बघून सुद्धा घेणार नाहीत. मी माझ्यासाठी म्हणून त्यांनी फोन केला तर तो त्यांनी टेप केला आणि सगळ्यांना वाचून दाखवतात. काय यांची लायकी आहे बघा. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाचा फोन टेप करणं हे सुद्धा एक हे आहे. आणि मग त्यांनी तशी नारायण राणे साहेबांनी सांगितलं होतं, कोणाच्या बाबतीत ते मला माहिती नाही, परंतु ड्रग माफिया आहे म्हणून. म्हणजे ब्राऊन शुगरचा त्यांनी उल्लेख केला. हे ब्राऊन शुगरवाले कोण आहे? पोलिसांनी ताबडतोब शोधायला पाहिजेत, नाहीतर या अनिष्ट प्रवृत्ती राजकारणामध्ये येतील. दुसरे एकटे आहेत, त्यांच्यावर खुनाचा आरोप होता, जेलमध्ये पुराव्याअभावी ते सुटलेले आहेत. अनेक ठिकाणी दुसऱ्यांची हॉटेलची मोडतोड करण्याच्या केसेस त्यांच्यावर आहेत. तर हे सगळं क्रिमिनल एलिमेंट्स आहेत. एका ठिकाणी तर एका माणसाबद्दल असं बोललं जातं की आमच्या तिलारी नावाचा मोठा डॅम आहे,
तिथं टेंडर होतं तर ह्या माणसाने तिथं बाउन्सर्स पाठवले असं लोक बोलतात. आता तो मनुष्य मला माहिती नाही, पण तो मनुष्य कोण लोकांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांना राजकारणातून दूर केलं पाहिजे. तर हे काय उद्या आमच्या रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून पैसे वसूल करतील, यांचा काही नेम नसतो. म्हणून बघा, आम्हाला एक परंपरा आहे, आमच्या घराण्याची परंपरा आहे आणि ती परंपरा नेहमी देण्याची राहिलेली आहे, घेण्याची नाही. आणि त्याच्यामुळे मी आलो नाही आलो तरी लोकांना माहिती आहे की वाईट काय करणार नाही. आम्हाला आमच्या जगण्यासाठी यांना पैसे द्यायला लागत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं माझ्यावर प्रेम असतं. त्याच्यामुळे अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्या आपोआप दूर होतील. चांगल्या चांगल्या स्कीम आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहे. माझी लाडकी बहीण आणली, अन्नपूर्णा आणली योजना, मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली, माझी बेटी लखपती योजना आणली, सिनियर सिटीजनसाठी योजना आणली, रिक्षावाल्यांसाठी योजना आणली, युवकांसाठी स्टायपेंड सुरू केलं. पण असंख्य विरोधकांचा गोष्टी. नेहमी हे असतो की या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या आहेत, लाडकी बहीण नंतर बंद करतील, नाही, देणार नाहीत ते आले पैसे. तर बंद होईल, अदरवाईज आमच्याकडून बंद नाही होणार. आम्ही अगोदर ठरवतो की किती इन्कम, आमचे जीएसटी किती वाढलं तर बघा. आम्ही स्ट्रिक्टली कर सुद्धा वसूल करतो आणि आमच्या लोकांसाठी खर्च सुद्धा करतो. तुम्ही जर उत्पन्न नाही वाढवलं तर तुम्ही खर्च करू शकत नाही. त्यांना उत्पन्न वाढवायचं माहितीच नाही. त्यांच्या काळात महाराष्ट्र 4थ्या नंबरला गेला, आमच्या काळात महाराष्ट्र 1 नंबरला आला, कारण आम्ही मेहनत करतो. आमचे मुख्यमंत्री पहाटे 5 वाजता झोपतात, तोपर्यंत 7ला आमचे दुसरे उपमुख्यमंत्री उठलेले असतात. ते त्यांचं काम सुरू करतात. आमचं 24/7 सरकार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जेवढी शेतकऱ्यांना मदत केली मॅडम, होय. केली तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मदत कधीच झालेली नव्हती. प्रत्येक गोष्टीला, अवकाळी पावसाला मदत, प्रत्येक गोष्टीला मदत केलेली आहे. आता बघा, आमच्या काजूला कधीच मदत मिळाली नाही. 10 रुपये किलोप्रमाणे आम्हाला यावर्षी मदत मिळाली. मी त्याच्यासाठी भांडलो कॅबिनेटमध्ये. आमच्या कोकणामध्ये कोणच काय मागत नाही, त्यांना सुद्धा मदत मिळायला लागते. आणि माझा तर स्वतःचा असा विचार आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा बोललो, आपलं परत राज्य येणारच आहे आणि जर मला कुठली जबाबदारी दिली तर ती कोकणची जबाबदारी द्या. कारण संपूर्ण एवढी मोठी मोठी डिपार्टमेंट दिली तर मी माझ्या कोकणावर लक्षच देऊ शकत नाही. आणि कोकणाला नेमकं काय पाहिजे हे मला माहिती आहे, कारण मी मुळातच कोकणी मनुष्य आहे. लाल मातीमध्ये आम्हाला काय झालं की आमचे सर होते वसंत सावंत नावाचे कवी, तर आम्हाला त्याला कॉमर्सला सुद्धा मराठी विषय होता आणि ते आम्हाला एक कविता म्हणून दाखवायचे. अशा लाल मातीत जन्माचे यावे, तिचा तिचा रंग रक्ताच दे चेतना, इथे नांदते संस्कृती भारताची, घरादारात वृंदावना. आणि म्हणून कोकणी मनुष्य जो असतो ते वृंदावनाचं ते पावित्र्य जपतो. म्हणून आम्ही कोकणी आहोत आणि आम्हाला आमचं कोकणी असल्याचा अभिमान आहे. आम्ही कधी कर्ज काढत नाही, ऋण काढून सण साजरे करत नाही, टॅक्स सगळे वेळेवर भरतो. आमचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणून काय आमच्याकडे दुर्लक्षच करावं असं बिलकुल नाही. निसर्गाने आम्हाला सगळं काय ते दिलेलं आहे. केरळमध्ये तुम्ही गेलात तर दर 10 किलोमीटरवर एक फिशिंग जेटी असते, आमच्याकडे दर 50-100 किलोमीटरवर एक फिशिंग जेटी असते. हा फरक आहे. आम्हाला सुद्धा आमचं कोकण डेव्हलप केलं पाहिजे. केरळमध्ये पर्यटन असू शकतं, तर केरळापेक्षा 5-10 पटीने अधिक सुंदर असलेल्या कोकणामध्ये पर्यटन का नाही, हा सुद्धा आमचा प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळे आमचं जे काही फ्युचर आहे ते आम्हालाच बनवलं पाहिजे. युती आणि आघाडीचं साहेब आता काही ठिकाणी नक्कीच सगळ्यांनाच जागांच्या बाबतीमध्ये सीट शेअरिंग मध्ये थोडी अशी अडचण झालेली आहे. माहीम बद्दल असं काय बघा, शेवटपर्यंत माहीमच्या हे झालंय? संदर्भात मी तर मुंबईचा पालकमंत्री आहे, मी होय. सुद्धा गेलो होतो. परंतु सरवणकर साहेबांनी अगोदरच तयारी केलेली होती आणि जे MNSने ज्याला सीट मागितली अमित साहेबांसाठी, त्यावेळेला अगोदर त्यांचं ठरलेलं नव्हतं की माहीमवरून मागायची. अगोदर आमच्या सगळ्यांचीच अपेक्षा होती की ते भांडूपमधून उभे राहतील. अचानक झाल्यामुळे त्याच्यापूर्वी आमचे AB फॉर्म गेलेले होते. त्यानंतर त्यांचं समजूत काढणं कठीण होतं. तरी पण मी बसलो होतो त्यांच्यावर, जवळजवळ मी 2-3 तास बसलो. आणि मुख्यमंत्री साहेबांचाही विचार होता की आपण MNSला आणि विशेषतः आम्ही जे ज्याला उभे राहतात त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की आपण दुसरं चांगलं पद त्यांना देऊ. परंतु तिथं काही ॲडजस्टमेंट होऊ शकली नाही. अर्थात आमच्या परीने आम्ही प्रयत्न केला नाही असं बिलकुल नाही. पण ज्यावेळेला तुमच्या पक्षाचा उमेदवार उभा राहतो त्यावेळेला तुम्हाला त्याला सपोर्ट केला पाहिजे. राजसाहेबांचं कौतुक अशासाठी केलं पाहिजे की लोकसभेमध्ये एकही सीट न घेता त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे राजसाहेबांबद्दल अत्यंत आदर आहे आणि तो आदर नेहमी मनामध्ये राहणार, याच्याबद्दल काही शंकाच नाही. सरवणकर साहेब थोडेसे दुखावले गेले, मी त्यांना भेटायला गेलो, मागे घ्या म्हणून सांगितलं, परंतु तो एक आमच्या कर्तव्याचा भाग असतो. जे रागावले तरी त्यांना मी एवढा निधी पालकमंत्री म्हणून दिलेला आहे की मुंबईमधले जे सर्वाधिक निधी ज्या आमदारांना मिळाला त्याच्यापैकी एक सरवणकर साहेब आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रेम आहेच,
परंतु असे कधी कधी प्रसंग येतात. लवकर निर्णय झाले असते तर हक्की कटुता आली नसती. लोकसभेला युतीला अपेक्षित यश मिळालं नाही राज्यामध्ये. विधानसभेपर्यंत परिस्थितीमध्ये किती फरक पडलाय आणि काय आम्हाला एक त्याचा लक्षात रिझल्ट आलंय दिसेल? की रॉंग नेरेटिव्ह सेट केलं जात असेल तर त्या क्षणी मोडून काढलं पाहिजे. हं. आम्ही आता हे मोडून काढायची तयारी केली. घटनेमध्ये बदल होणार नाही हे सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. घटनेमध्ये 90 पेक्षा जास्त वेळा बदल हे काँग्रेसने केले आणि 10-12 वेळा जे बदल झाले ते महत्वाच्या कारणासाठी 370 कलमाचं इम्प्लिमेंटेशन करायचं होतं वगैरे. हे बदल हेच फक्त म्हणजे आमच्या एनडीए सरकारच्या वेळेला झाले. आमच्या पंतप्रधानांना चिकोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला, पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तविक आपले पंतप्रधान हे जगातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. मग त्यांच्या मागे संपूर्ण भारताच्या जनतेने उभं राहिलं पाहिजे. पण तिथं सुद्धा जातीपातीचं राजकारण केलं गेलं आणि त्यांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला गेला. आम्हाला सुद्धा हे लागतं ना कुठेतरी. शेवटी आमचे पंतप्रधान आहेत. भारताची मान आज 60 मानेने उभा आहे ना भारत. 5व्या क्रमांकावर गेला, उद्या 3-3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. सगळं त्यांनी एवढं कष्ट घेतले ना त्याच्यासाठी, दिवस रात्र काम करतायत आणि मग त्यांची सुद्धा बदनामी करायची, राजकारणासाठी राजकारण करायचं हे कोणालाच आवडत नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे. आता प्रत्येक बघा लाडकी बहीण योजना किती पॉप्युलर योजना आहे. अन्नपूर्णा योजना किती पॉप्युलर योजना आहे. मुलींना संपूर्ण मोफत शिक्षण किती पॉप्युलर योजना आहे. आणि त्याच्यामुळे आमचं 100% सरकार येणार आणि आम्ही चांगलं शासन देणार आणि महाराष्ट्राला एक नंबरवर आहे, एक नंबरवरच ठेवणार. तुमच्या स्वतःच्या शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्या स्वतःच्या जागेबद्दल किती आश्वस्त आहात? आश्वस्त बघा, मी असं समजतो 1 मताने निवडून आला तरी निवडून आला, 1,00,000 मताने निवडून आला तरी निवडून आला. कोणाला कमीपणा करण्यासाठी मी एवढ्या मताने हरवणार तेवढ्या मताने हरवणार असं मी म्हणत नाही. फक्त मला दुष्ट प्रवृत्तींना रोखायचं आहे. नाहीतर मी स्वतः उभाच राहिलो नसतो. कारण माझी इतर सुद्धा कमिटमेंट आहे. मी एवढे दिवस फॅमिली बिझनेसपासून लांब राहिलो. ती फॅमिलीची कमिटमेंट आहे. परंतु माझ्या लोकांनी मला प्रेम दिलं, 3 वेळा निवडून आणलं, 2 वेळा मी मंत्री झालो. त्यांच्या प्रेमामुळे त्यांना संपन्न केल्याशिवाय मी माझ्या व्यवसायाला हात नाही घालणार. एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि त्याच्यामुळे मला थोडेसे अधिकचे कष्ट घ्यायला लागतील ते मी घेईन. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटून आम्ही निवडून येऊ हा भ्रम कोणी मनामध्ये ठेवू नये. कोकणची जनता आहे, पैशाने विकली जाणार नाही. धन्यवाद. आपण मनमोकळेपणाने आमच्याशी बोललात. दर्शक हो, केसरकर साहेब आपल्याशी सगळं एकंदर त्यांचं कोकणाबद्दलचं विजन, आतापर्यंत इथे झालेली कामं, पुढे करायची असलेली कामं आणि युतीच्या राजकारणामध्ये किंवा त्यांना जेव्हा निर्णय घ्यावा लागला त्याबद्दल स्पष्ट आणि मोकळेपणाने आपल्याशी बोललेले. तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मतं आहेत? तुम्हाला काय वाटतं कोकणामध्ये काय व्हायला हवं? आणि खास करून या सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते कोणते गोष्टी तुम्हाला अपेक्षित ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आपली इथून रजा घेते. धन्यवाद.